या नवरा बायकोनी अतिशय भयंकर कृत्य केले। मनोज जरांगेने उपोषण पाठीमागे घेतलं म्हणून या नवरा बायकोने आपल्या स्वतःच्या मुलाचा देखील विचार केला नाही। नेमकं काय घडलंय, कुठं घडलंय, चला पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। लातूरमधील अहमदपूर तालुक्यामधील ही घटना। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा उपोषण केले आणि कित्येक वेळा उपोषण पाठीमागे घेतलं। असेच काही 6व्या वेळा मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि पुन्हा त्यांनी ते उपोषण सोडलं। ज्ञानेश्वर तिडोळे आणि चंचलाबाई तिडोळे असे या पती पत्नीचे नावे। यांची मोठी मुलगी 11वी मध्ये शिकते तर 2 लहान मुलं शाळेमध्ये जातात। मनोज जरांगेने 6व्यांदी उपोषण पाठीमागे घेतलं, त्यामुळे पती पत्नीला वाटलं आता आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि यापुढे आपल्या मुलांचं काय होणार या चिंतेने या दोन्ही नवरा बायकोनी विषारी औषध प्राशन केले। ही घटना माहिती होताच त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। हॉस्पिटलमध्ये दोघांची स्थिती अत्यंत नाजूक सांगितलं जाते। आरक्षण घेण्यासाठी